अरुण गवळी काहीच वेळात नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून बाहेर पडणार आहे। मुंबईमध्ये 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला होता। सध्या आपण ही थेट दृश्य बघतोय, नागपूर विमानतळावरची ही दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये अरुण गवळी जामिनावरती बाहेर आहे। आशा आहे तुम्हाला। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रवीण मुधोळकर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अर्थातच बोलण्यास त्यांना परवानगी नाही। जामीन मंजूर झालेला आहे, अरुण गवळी बाहेर जामिनावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। तर नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून ही सुटका झालेली आहे। जामसांडेकर हत्या प्रकरणी हा जामीन मंजूर झालेला आहे आणि आता अरुण गवळी मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की पॅरोलवरती अनेक काळ अरुण गवळी बाहेर येत असे आणि आता मात्र जामिनावरती अरुण गवळी बाहेर पडलेला आहे आणि सुटका झालेली आहे। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींकरवी केला गेलाय, मात्र अर्थातच न्यायालयीन आणि आदेशाचं पालन करत कोणतेही भाष्य या ठिकाणी गवळीने केलेलं नाहीये। मात्र अखेर अरुण गवळी जामिनावरती बाहेर पडलेला आहे। दगडी चाळीमध्ये एक वेगळाच जल्लोष आनंदोत्सव होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण अरुण गवळी यांची दगडी चाळ ही खरी ओळख आणि त्यामुळे सध्या दगडी चाळ या भागामध्ये सुद्धा जल्लोष पाहायला मिळत असेल। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, काय अधिक माहिती? नागपूरच्या सेंट्रल जेल मधून कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याला बरोबर 12:20 सुटका करण्यात आली। जामिनावर ही सुटका आहे आणि अवघ्या 10 मिनिटांमध्येच नागपूर पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये अरुण गवळी याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आणलं आणि तात्काळ त्याला विमानाच्या आतमध्ये पोहोचवण्यात आलं। आता विमानतळावरती तिकीट चेकिंग वगैरे बाकी ज्या चेकिंग आहे त्या झाल्यानंतर अरुण गवळी याला मुंबईत विमानाने पाठवलं जाईल आणि नंतर नागपूर पोलिसांची जबाबदारी जी आहे ती संपले। या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। ज्या पद्धतीने इतिहास राहिला अरुण गवळी यांचा मुंबईत ज्या गँग्स आहे त्यामुळेच अरुण गवळी यांना गेल्या 17 वर्षापासून नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे गँगस्टर्स वगैरे जे असतात वेगवेगळ्या गँग्स एकमेकांच्या हल्ले करतात, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख ठेवावी लागते। त्यामुळे नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये अरुण गवळी याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडलेलं आहे आणि आता जवळपास 1.5 तासामध्ये अरुण गवळी मुंबई येथे दाखल होतील। अरुण गवळी हे आमदारी होते आणि त्यांनी एक पक्ष काढून आमदारकी राजकारणामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता। आपण कमलाकर जामसांडेकर नगरसेवक जे शिवसेनेचे त्यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जन्मठेपी शिक्षा झाली आहे। आता या प्रकरणामध्ये अरुण गवळी यांचं जे वय आहे ते जवळपास 77 वर्ष आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक नियम आहे की वयोवृद्ध जे कैदी असतात आणि ज्यांचं वर्तन चांगलं असतं त्यांना शिक्षेमध्ये स्थगिती मिळते किंवा फायदा मिळतो। या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे आणि त्याची सुनावणी आता फेब्रुवारी 26 मध्ये होणार आहे। त्यामुळे शिक्षा पूर्णपणे संपवण्यासंदर्भात स्थगिती मिळण्यासंदर्भात फेब्रुवारी 26 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। पण सध्या तरी अरुण गवळी याची जामिनावर सुटका झाली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीसाठी। तर तब्बल 18 वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर झालेला आहे आणि अर्थातच सुटकेचा मार्ग मोकळा झालेला पाहायला मिळतोय। 77 वय आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला आहे। तर एकीकडे आपण बघतोय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे आणि घाटकोपर इथल्या निवासस्थानी भर दिवसा जामसांडेकर यांची हत्या झालेली होती। या प्रकरणात 18 वर्षांनंतर गवळीला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्यामुळेच बाहेर पडलेला आपण पाहतोय। एकीकडे गवळी बाहेर पडलेला आहे, 17 वर्षांनंतर तो बाहेर पडलाय।